मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव, बसवंत. आज आपण या ठिकाणी TYBA या वर्गाच्या वर्णनात्मक भाषाविज्ञान या विशेष स्तरावरील अभ्यासपत्रिका क्रमांक 4 या विषयाचा अभ्यास करणार आहोत. मी प्राध्यापिका डॉक्टर उषा सोरते, सहयोगी प्राध्यापक. आपण या ठिकाणी या विषयाच्या भाषेचे स्वरूप आणि कार्य या पहिल्या प्रकरणाचा विचार करणार आहोत. भाषेचे स्वरूप यामध्ये आपण भाषा म्हणजे नेमकी काय याचा विचार करत असताना भाषा म्हणजे व्यवहाराला प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अन्वित शब्दांचा समूह होय. भाषेत शब्द असतात. शब्द ध्वनींनी बनलेले असतात. त्या ध्वनींना विशिष्ट अर्थ असतो. ते ध्वनी काही विशिष्ट नियमांनी एकमेकांशी एकत्र जोडलेले असतात. या ध्वनींचा उपयोग मानवी व्यवहार सुकर करण्यासाठी केला जातो. ध्वनी निर्माण करणे ही सर्वच प्राण्यांमध्ये आढळून येणारी स्वाभाविक प्रवृत्ती आहे. पण ध्वनींना अर्थ देणे, व्यवहाराच्या दृष्टिकोनातून उपयुक्त करणे, प्रत्येक ध्वनीला वेगळा संकेत देणे हे फक्त मनुष्याच्याच बाबतीत शक्य आहे. आत्मनिवेदन आणि आत्मप्रगटीकरण या दोनही गोष्टी भाषेच्या मुळाशी असतात. भाषा एक सहज क्रिया आहे. भाषा हा घटक अतिशय परिचयाचा असल्यामुळे आपण त्याचा स्वतंत्रपणे विचार करत नाही. व्यवहारात आपण भाषेचा नित्य उपयोग करीत असतो. म्हणूनच आपल्याला भाषा एक सहज क्रिया वाटते. पण आपण प्रांतात गेलो किंवा परभाषिकांशी बोलण्याचा प्रसंग आला किंवा आपल्याच भाषेतील एखादा शब्द माहीत नसेल तरच आपले भाषेकडे लक्ष जाते व प्रयत्नपूर्वक ती गोष्ट आपण साध्य करण्याचा प्रयत्न करतो. इतर वेळी बोलणे आणि ऐकणे या गोष्टी, या क्रिया आपण सहजतेने करत असतो. भाषा एक अर्जित वस्तू आहे असे म्हटले जाते. अर्जित म्हणजे संपादित. जन्मतः आपल्याला काही ध्वनी निर्माण करता येतात. रडणे, हसणे, किंचाळणे असे कितीतरी ध्वनी आपण निर्माण करतो. ही गोष्ट सहज असली तरी आशय प्रकट करणारे विधान तयार करता येणे किंवा बोलता येणे हे माणसाने मिळवलेली म्हणजेच अर्जित वस्तू आहे. भाषेचं मुख्य कार्य आहे संज्ञापन. जन्मतः माणसाला काही ध्वनी निर्माण करता येतात. पुढे निरीक्षण, अनुकरण आणि प्रयत्न यामुळे आपल्याला बोलता येऊ लागते. आपल्या मनातील आशय, विचार, भावना, कल्पना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि दुसऱ्यांचे विचार समजून घेणे हेच भाषेचे मुख्य कार्य आहे. संकेत हा भाषेचा मुख्य आधार आहे. भाषा ही संकेतावर आधारलेली असते. कोणीतरी हे संकेत निर्माण केलेले असतात. समाजामध्ये ते रूढ झालेले असतात. बोलणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या मनात त्याची एकच प्रतीती आली तर दोघांमध्ये संवाद होऊ शकतो. भाषा ही शारीरिक आणि मानसिक क्रियांचा संयोग आहे असं म्हटलं जातं. तसं पाहिलं तर बोलणे आणि ऐकणे ही केवळ शारीरिक क्रिया नाही तर ती मानसिकही क्रिया आहे. कोणताही आशय, विचार, भावना मुखावाटे व्यक्त करण्याआधी आपण त्याची मनातल्या मनात जुळवाजुळव करतो. काय म्हणायचे आहे, कोणाला उद्देशून म्हणायचे आहे, कशाबद्दल म्हणायचे आहे, इतकी पूर्वतयारी झाल्यावरच आपल्या तोंडून शब्द बाहेर पडतो. बोलला गेलेला शब्द ऐकू येताच ऐकणाऱ्यालाही बोलणाऱ्याच्या मनातला आशय समजणे महत्त्वाचे असते. थोडक्यात मनात आशय योजणे, तो ध्वनींनी प्रगट करणे, कानांनी तो ऐकणे आणि मनाने तो जाणणे अशी अखंड साखळी असते. ध्वनी, संकेत म्हणजे चिन्ह आणि चिन्हित. ध्वनींच्या संयोगातून शब्द तयार होतो. हा शब्द म्हणजे चिन्ह होय आणि त्यातून प्रतीत होणारा आशय म्हणजे चिन्हित होय. उदाहरणार्थ घर म्हणजे चिन्ह, तर माणसाच्या निवाऱ्याची जागा हा आशय म्हणजे चिन्हित होय. संज्ञापनाची साधनांचा विचार करत असताना संज्ञापन दोन प्रकारचे असतात. शरीरस्थित संज्ञापन आणि शरीरबाह्य संज्ञापन. संज्ञापन हे आपल्या मनातील आशय व्यक्त करण्याचे साधन म्हणून आपण भाषेचा वापर करतो. पण आपण इतरही अनेक घटकांचा संज्ञापनासाठी वापर करत असतो. डोळे, चेहरा, मान, हात यांचा आपण आशय व्यक्त करण्यासाठी उपयोग करत असतो. डोळे वटारणे, डोळे मिचकावणे, चेहऱ्याच्या विविध हालचाली करणे, नाक मुरडणे, जीभ चावणे, ओठ चावणे, मानेच्या विशिष्ट हालचाली करणे, जवळ बोलवणे, दूर जाण्यास सांगणे, त्याचप्रमाणे संरक्षणाचा पावित्रा घेणे
यासारख्या कितीतरी कारणांसाठी मूठ, हात, पोटे यांचा आपण वापर करत असतो. या शारीरिक हालचालींद्वारे आपल्या आपण आपल्या मनातील काही प्रमाणात आशय व्यक्त करतो. या हालचालीचे संकेत ठरलेले असतात. ते प्रत्येकाला माहीत असावे लागतात. या शारीरिक क्रियांद्वारे ढोबळ स्वरूपाचा आशय आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतो. परंतु क्लिष्ट, गुंतागुंतीचा आशय व्यक्त करायचा असेल तर शेवटी आपल्याला मौखिक भाषेचाच उपयोग करावा लागतो, आधार घ्यावा लागतो. आणि म्हणूनच भाषा हे सर्वश्रेष्ठ संज्ञापनाचं साधन आहे, असं म्हणावं लागतं. भाषा एक सर्वश्रेष्ठ सामाजिक संस्था आहे असं म्हटलं जातं. खरं तर विचार विनिमयाचे साधन असणारी भाषा ही इतर सामाजिक संस्थांप्रमाणेच समाजाची मालकीची असते. समाजात राहत असताना व्यक्तीला समाजमान्य संकेतांचे, नियमांचे पालन करावे लागते. सर्व मान्य संकेत असलेली भाषा वापरली तरच व्यवहार करणं शक्य होतं. सामाजिक व्यवहार व परिस्थिती यावर नियंत्रण ठेवणे इतर सामाजिक संस्थांप्रमाणेच भाषेचेही मुख्य कार्य आहे. समाजाच्या प्रवृत्ती व्यक्तीमध्ये भाषेच्या माध्यमातूनच उतरत असतात. भाषा ही समाजसापेक्ष असून ती मानवाश्रित असते. ती समाजाची असते, व्यक्तीची नसते. ती स्थल काल परत्वे बदलते. भाषेची लवचिकता हेच तिचे इतर सामाजिक संस्थांपेक्षा वेगळे वैशिष्ट्य आहे. जशी परिस्थितीमध्ये बदल घडेल तशी ती आपोआप बदलते. भाषा आहे म्हणून समाज आहे आणि म्हणूनच मानवी अस्तित्व आहे. या दृष्टीने भाषा ही एक सर्वश्रेष्ठ सामाजिक संस्था आहे असेच म्हणावे लागेल. भाषेच्या अभ्यासाची आवश्यकता तपासून पाहत असताना आपल्याला काही गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. खरं तर भाषा ही नित्य परिचयाची असल्यामुळे आपण तिचा मुद्दामहून विचार करत नाही. पण ज्यावेळेस दुसरी भाषा आपण शिकू लागतो, तेव्हा आपल्याला आपल्या भाषेबरोबर त्या भाषेच्या व्यवस्थेचाही विचार करावा लागतो. आपल्या भाषेतील एखाद्या शब्दासाठी दुसऱ्या भाषेमध्ये कोणता शब्द वापरायचा, वाक्यरचना करत असताना शब्दाचा क्रम कसा ठेवायचा, तसेच शब्दाचे व्याकरण याचाही विचार करावा लागतो. दुसरी भाषा शिकत असताना आपल्या भाषेतील रचना वैशिष्ट्यांकडेही आपलं लक्ष जाते. भाववाचक नामे तयार करत असताना संकेतानुसार कोणते रूप मान्य आहे याचाही विचार आपल्याला करावा लागतो. उदाहरणार्थ, आपला यातून आपलेपणा, आंधळा यातून आंधळेपणा, पण चांगला यातून चांगलेपणा हे रूप मान्य नाही, तर चांगुलपणा हे रूप मान्य आहे. प्रत्येक भाषेत अशी काही रचना वैशिष्ट्ये असतात. पण भाषा अतिशय परिचयाची असल्यामुळे आपण ती सहजतेने आत्मसात करत असतो नव्हे, त्यांचा भाषेत वापरही करत असतो. पण स्वभाषेतील सर्वच रचना वैशिष्ट्ये आपल्याला माहीत असतात असे नाही. म्हणूनच आपल्याला भाषेच्या अभ्यासाची आवश्यकता असते. आता आपण या ठिकाणी भाषा अभ्यासाची प्रमुख अंगे कोणती याचा विचार करणार आहोत. खरं तर आपले बोलणं अर्थपूर्ण असेल तरच ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचत असते. त्यातूनच संज्ञापनाचं कार्य घडत असतं. कोणतेही वाक्य अनेक शब्दांनी बनते. त्या सर्व शब्दांमध्ये संगती असावी लागते. प्रत्येक शब्द ध्वनींच्या संयोगातून बनतो. म्हणूनच अभ्यासाच्या सोयीसाठी आपल्याला भाषेचे वेगवेगळे घटक करता येतात. आता ध्वनी विचार यामध्ये भाषेचे मूलध्वनी कोणते, त्यांचे प्रकार कोणते, त्यांचे परस्परांशी असणारे नाते कोणते याचा विचार केला जातो. भाषेत वापरल्या जाणाऱ्या सर्व ध्वनींचं संकलन करून त्यांचे काही विशिष्ट तत्वांच्या आधारे विश्लेषण केलं जातं. दुसरा घटक आहे अर्थविचार. या ध्वनी समूहाशी आशय कसा निगडीत झालेला आहे याचा विचार केला जातो. तर तिसरा घटक आहे व्याकरण. व्याकरण म्हणजे विशेषत्वाने स्पष्ट करणे होय. भाषेचे आणि बोलण्याचे रूप, त्या संबंधीची नियमव्यवस्था यांचं स्पष्टीकरण व्याकरण व्यवस्थेमध्ये केलं जात असतं. तर चौथा घटक आहे शब्दसंग्रह. प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र शब्दसंग्रह असतो. वय, अनुभव, व्यवसाय यामुळे शब्दसंग्रहामध्ये वाढ होते. काही विशिष्ट कारणामुळे शब्दसंग्रह कमी होतोही. याचा अर्थ शब्दसंग्रह कधीच स्थिर नसतो. भौतिक असेल, भौगोलिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, या वेगवेगळ्या कारणांनी शब्दसंग्रहामध्ये परिवर्तन घडत असते. थोडक्यात शब्दासंबंधीच्या घडामोडींचा विचार या घटकामध्ये केला जात असतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषेचे स्वरूप आणि कार्य या पहिल्या प्रकरणातील काही भाग आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे.
त्यामध्ये भाषेचे स्वरूप, संज्ञापनाची साधने, भाषा ही सर्वश्रेष्ठ सामाजिक संस्था आहे. भाषेच्या अभ्यासाची आवश्यकता, त्याचप्रमाणे भाषा अभ्यासाची प्रमुख अंगे या घटकांचा विचार आपण या ठिकाणी केला आहे. धन्यवाद.